नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या आपल्या या संवाद कट्ट्यावर आजच्या 161व्या भागामध्ये आपण आपल्या खानदेशच्या बालरंगभूमीवरील चमकत्या सिताऱ्यांना भेटणार आहोत. आणि त्यांचं नाव आहे शर्वा जोशी आणि श्लोक गवळी. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि यांना ह्या ठिकाणी येण्याचं आणि बोलवण्याचं निमंत्रित करण्याचं प्रयोजन असं मित्रांनो की 20व्या बालनाट्य स्पर्धेमध्ये की जी राज्यस्तरीय शासनाची स्पर्धा आहे आणि पहिल्यांदाच असं ऐतिहासिक यश या दोघांना मिळालेलं आहे. त्यांना अभिनयाची वैयक्तिक पारितोषिकं मिळालेली आहेत आणि त्यांचे जे गुरु आहेत अमोल ठाकूर मित्रांनो, मी सांगितलं पाहिजे नक्कीच की काही समर्पित भावनेनं जळगावचं नाव सांस्कृतिक गाव हवं या दृष्टिकोनातून काही धडपडी जी मंडळी आहेत त्यापैकी अमोल ठाकूर हा बालनाट्य चळवळीमध्ये अग्रेसर असलेला रंगकर्मी आहेत आणि त्याचे हे दोघी पट्टशिष्य आहेत. आज आपण त्यांच्याशी छानपैकी गप्पा करणार आहोत. आणि हा एकूण प्रवास कसा झाला. शर्वा, तुझ्याकडे मी पहिल्यांदा येतो. तुमचं दोघांचे पुन्हा एकदा आमच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मनापासून स्वागत आहे, तुमचं अभिनंदन पण आहे. मला सांगा की तुम्ही कोणत्या वर्गात आहात बरं? मी इयत्ता 8वीमध्ये शिकते, पन लुंकड कन्या शाळा जळगाव. आणि मी 6वीत शिकतो, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल या शाळेत. जी पारितोषिकं तुम्हाला मिळालेली आहेत या बालनाट्य राज्य स्पर्धेमध्ये त्याच्या संदर्भात जरा सांगा बरं. तुमच्या भूमिका, मला वाटतं तुम्हाला विशेष गुणवत्ता पारितोषिक अभिनयाचं ॲक्टिंगचं मिळालेलं आहे आणि जवळजवळ 24 स्पर्धक तुमच्या समवेत होते. म्हणजे राज्यभरातनं महाराष्ट्रभरातनं 24 नामांकित संस्था की जे त्या त्या स्थानिक केंद्रावरनं पुढे आलेल्या होत्या, बरोबर की नाही? तर त्याबद्दल शर्वा आणि श्लोक तुम्ही सांगा. सर्वप्रथम नाट्यरंग थिएटर्सतर्फे म्हावरा घावलाय गो या नाटकात मी यशस्वी पाथरवट हिची भूमिका केली आणि 20व्या बालराज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये मला उत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचं रौप्य पदक मिळालं आणि अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट स्त्री अभिनेत्री गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं. आणि मला म्हावरा घावलाय गो ह्या नाटकात माझी भूमिका गोल्डी होती उर्फ गोपाल. आणि ह्या नाटकात मला अंतिम बालनाट्य फेरी 2024ला गुणवंत पत्र मिळालं अभिनयाचं. व्हेरी गुड. कुठं झाली बरी स्पर्धा? अंतिम बीड येथे झाली. बीडला झाली. हो. आणि त्याच्यासाठी काही म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट केलं, सहभागी झालात, त्यावेळेपेक्षा काही वेगळी तयारी सरांनी करून घेतली होती तुमच्याकडनं? अंतिमला जाणं म्हणजे सोपं नाही. मग काय केलं बरं तुम्ही? आम्ही आमचा टोन चेंज केला, नंतर अजून आम्ही एफर्ट्स टाकले. आम्ही जे 100% देत होतो ते आम्ही तिथे 200% दिले. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर सरांनी म्हणजे आमचे जे ब्लॅकआउट्स होते ते जास्त लांबत होते, ते ब्लॅकआउट्स कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आणखीन एनर्जीने आम्ही तो परफॉर्मन्स दिला. शाबास. बरं, ही एक हॉबी झाली नाट्यकला की जी म्हणजे सर्वसमावेशक कला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कधी कधी चित्रकला पण आणू शकता, नृत्यकला आणू शकता, अशी ही छान सर्वसमावेशक कला आहे. म्हणजे सिनेमात तरी चित्रपटात तरी तुकड्या तुकड्यांचा आविष्कार असतो, पण इकडे डायरेक्ट समोर रसिक दिसतात, ते तुम्हाला रिस्पॉन्स पण देतात. तर तिथल्या रसिकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा होता बरं? अतिशय सुंदर असा प्रतिसाद तिथल्या रसिकांनी आम्हाला दिला. अच्छा. आणि खूप सुंदर असं म्हणजे आमच्या प्रत्येक ब्लॅकआउट्सला, आमच्या प्रत्येक सीन नंतर टाळ्यांचा कडकडाट बघून आमचा आणखीन उत्साह वाढला. छान. आणि आम्ही ते अजून एनर्जेटिकने करू शकलो. छान. एनर्जी पाहिजेच. नाटक करणं म्हणजे पुरेपूर ऊर्जा लागतेच आणि तुम्ही सगळे ऊर्जावान आहात हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमचे जे नाट्यगुरू आहेत ते अत्यंत समर्पित आणि बालनाट्य ही त्यांची पॅशन पण आहे, मिशन पण आहे. किती तुमचे ग्रुप मेंबर्स आहेत नाट्यरंगामध्ये? परिवारात किती आहेत?
आमच्या नाट्यरंग परिवारामध्ये बॅकस्टेज आणि सर्व टीम मिळून आम्ही 28 जण आहोत. वाह वाह वाह. आणि आजवर किती बालनाट्य केलीत? मी 7 केलीत. हां हां. मी 5 केलेत. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे बऱ्यापैकी तुमचं आता म्हणजे सभाधारिष्ठपणा जो आहे, भीड चेपणं जे म्हणतो आपण, ते तुम्हाला कळलेलं आहे. बरं. आणि दर्शन गुजराती सरांना संगीत दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं, बरोबर आहे? खरं तर ते त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं कोपरगावी ते असतात त्या भागामध्ये. त्यांची आपण स्वतंत्र त्यांच्याशी बोलणार आहोत. पण पहिलं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. काय वैशिष्ट्य होतं त्यांच्या या संगीत दिग्दर्शनाचं? सर्वप्रथम आमचे जे नाटक होतं म्हावरा घावलाय गो, अच्छा, हे नाटक संगीतामध्ये गुंफलेलं होतं. बरं बरं. म्हणजे संगीतावर आधारित सगळं नाटक होतं, कोळी गीते वगैरे एकदम मस्त. आणि दर्शन सर जे तबल्याचा ठेका द्यायचे, त्या ठेकाने आम्हाला आणखीन मजा यायची आणि प्रयोग करताना समाधान वाटायचं. अच्छा, म्हणजे लाईव्ह म्युझिक होतं का? हो, लाईव्ह म्युझिक होतं. म्हणजे म्हणूनच त्याचं ॲप्रिशिएशन जास्त झालं. नॉर्मली रेकॉर्डेड म्युझिक प्ले केलं जातं, नाही का? मीन्स आमच्या नाटकात फ्लूटसुद्धा होती, तबलासुद्धा होता, ढोलसुद्धा होता, पियानोसुद्धा होता. वा. मग आता हे जे पारितोषिक तुम्हाला मिळालं, सगळीकडे कौतुक होतं आहे, तर तुमच्या शाळेत पण तुमचं खास काही सन्मान म्हणा, कौतुक म्हणा, हेडमिस्ट्रेसने, हेडमास्टरांनी काहीतरी बोलवलं असेल त्यांना तुम्हाला? काय तुमचा अनुभव आहे? मला माझ्या प्रिन्सिपलने बोलवले होते. ओके ओके. व खूप कॉंग्रॅच्युलेट केले, आणि नाही फक्त प्रिन्सिपल तर एव्हरी टीचरने. वा. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुला? आमच्या शाळेत दर शनिवारी व्यायाम होतो. अच्छा. आणि व्यायाम होत असताना मॅडमने मला रंगमंचावर बोलवलं आणि माझं शब्दांनी कौतुक केलं. म्हणजे कसं असतं ना, शिक्षक जे असतात त्या शिक्षकांचे शब्द आपल्याला खूप आवडतात आणि ते मलासुद्धा खूप आवडलेत. आणि फक्त मॅडमच नाही तर माझ्या सगळ्या मैत्रिणी, सगळे शिक्षक यांनीसुद्धा खूप कौतुक केलं. त्याबद्दल मला खूप छान वाटलं. वा वा वा. म्हणजे आपले शिक्षक जे आपल्याला घडवतात, संस्कार देतात उत्तमपैकी, त्यांची पाठीवरची थाप जी आहे ती फार महत्त्वाची असते पुढे जाण्यासाठी. बरं 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 बरं. मग फॅमिली सपोर्टच्या बाबतीमध्ये आईबाबांकडनं काय आणि भावंडांकडनं काय रिॲक्शन्स होत्या? आणि त्यांचा सपोर्ट आहे पहिल्यापासूनच आहे? हो. कसं आहे का अभ्यास बुडला म्हणून बुडतो म्हणून एवढंच करा असं काही? नाही, बिलकुल नाही. बघ, माझं जे पहिलं नाटक होतं वारी, त्यात माझे ॲन्युअल एक्झाम्स होते आणि प्रयोग होता. अच्छा. त्यावेळेस सुद्धा माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केला. व असं नाही म्हटले की नाही नाटक नको करू, ॲन्युअल एक्झाम आहे, पेपर कर, अभ्यास दे. बट नो, मला फुल सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीकडून. व्हेरी गुड. शर्वा, तुझं काय अनुभव बेटा? आईबाबांनी पूर्ण सपोर्ट केला. म्हणजे मी 6 वर्षांची होती तेव्हापासून एकपात्री अभिनय वगैरे करते. आणि एक अस्मिता म्हणून सिरियल लागायची TV वरती, मी लहान होते तेव्हा. तर त्या सिरियलमधला जो एपिसोड असायचा तसा एपिसोड मी आईबाबांना घरी करून दाखवायचे. आणि त्या एपिसोडमुळे, त्या माझ्या सादरीकरणाने आईबाबांनी ओळखलं की हिच्यात पाठांतराची कला आहे, त्यामुळे आपण नाटकातसुद्धा हिला पुढे जाऊ शकतो. नाटकाबरोबरच संगीत, नृत्य या सगळ्या कलासुद्धा मला आवडतात करायला. आणि आईबाबांचा सपोर्ट खूप होता. कुठलीही गोष्ट करायसाठी सगळ्यात प्रथम सपोर्ट हा आपल्या आईबाबांचा असतो. आणि भावंडंसुद्धा तेवढेच सपोर्ट करतात. त्यामुळे आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. शाबास. तू म्हणजे बघ, शर्वाने जसं सांगितलं की तिला त्या वेगळ्या पण अन्य हॉबीज आहेत, संगीत वगैरे वगैरे, तिला ते आवड पण आहे. तर तुला तसं काय, मला वाटतं तुला अँकरिंग वगैरे पण छान करतोस ना तू? काय काय अजून काय काय करतोस? मी डान्स करतो. वा. म्युझिक आहे मला आवड. नंतर अँकरिंग. नंतर म्हणजे आमच्या स्कूलमध्ये ना काही ड्रामा सेट करायला भेटतात, तर तेही मी सेट करतो. वा वा. आणि मी नृत्यामध्ये म्हणजे आमचं एक अल्बम सॉन्ग आलं होतं, निखिल कोष्टी सरांचं अल्बम सॉन्ग होतं ते, मामाचं पत्र हरवलं. बरं बरं बरं. त्यामध्ये मी बॅक डान्सरचं हे केलं होतं. अच्छा, रोल केला होता. म्हणजे मला म्युझिकही आहे, डान्सही आवडतं, अँकरिंगही आवडते. नक्की नक्की. म्हणजे ह्या आपल्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कला ह्या पूरक ठरणाऱ्या आहेत, नाही का? बरं. मग मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला की धडपडणारं व्यक्तिमत्व जळगावच्या बालरंगभूमीवरचं, त्यांनी खऱ्या अर्थानं बळ दिलेलं आहे आपल्या या चळवळीला, आणि तुम्ही चमकते सितारे आहात. तर हे गुरु जे आहेत आपले,
अमोल ठाकूर, त्यांच्या शैलीविषयी जरा आणि त्यांच्या वैशिष्ट्याविषयी थोडं सांगा. खरं तर अमोल ठाकूर सर यांच्यापासनं आमच्या नाट्यप्रवासाला खरी सुरुवात झाली. आमचा मातीचा गोळा होता, त्या मातीच्या गोळ्याला अर्धा आकार आत्तापर्यंत सरांनी दिलाय आणि तो पुढे पूर्ण करतील अशी मला सरांबद्दल पूर्ण अपेक्षा आहे. अतिशय एनर्जेटिक आणि अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. सरांची दिग्दर्शन करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे सर्व कलाकारांना सर हसत खेळत असं शिकवतात मस्तपैकी, आणि शिस्तही तेवढीच लावतात, डिसिप्लिन पण तेवढीच लावतात. ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण कुठलीही गोष्ट करायसाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाची असते. आणि सरांचे म्हणजे मला सगळ्यात आवडती गोष्ट ती सर, अमोल सर आणि दिशा मॅडम यांची आवडते की आम्ही रोज तालमीला जातो, तर सर आणि मॅडम यांनी आम्हाला असं कधीच वाटू दिले नाही की आपण आपल्या गुरूंकडे आलो आहे. घरासारखं अशी वागणूक आम्हाला त्यांनी दिली. आणि सर आणि मॅडम आमचे गुरु होते, आहेत आणि पुढेही राहतील. क्या बात आहे, क्या बात आहे. अमोल सरांनी म्हणजे एवढे भारी ते डायरेक्ट, ते तर काही म्हणजे असे खूप स्ट्रिक्ट राहतात की नाही डायलॉग पाहिजे म्हणजे पाहिजे. ते खूप फ्रेंडलीत आमच्यासोबत. आणि दिशा मॅम, जेव्हा सर त्यांच्या तालमीला जातात तेव्हा दिशा मॅम आमची तालीम घेतात. आणि ते आम्हाला कधीच आमची म्हणजे असं नाही वाटू देत की बुवा मी तुमची मॅम आहे, त्या आमच्या आईसारखेच आम्हाला वागवतात. वा वा वा, फार महत्त्वाची गोष्ट सांगितलीस तू. बरं, मग या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही मोठ्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये वगैरे जाण्याचा विचार केला आहेस का? की मोठ्यांचं राज्यनाट्य आहे आणि त्याच्यात लहान मुलांची भूमिका आहे, असे काही ऑफर्स आले का तुम्हाला रोल्स? आले होते, म्हणजे प्रत्येक स्क्रिप्टची रिक्वायरमेंट असते. बरं बरं बरं. कारण म्हणजे काही स्क्रिप्टमध्ये मोठ्यांच्या हौशी राज्यनाट्यामध्ये मोठे लागतात, तर काही स्क्रिप्टची अशी सुद्धा रिक्वायरमेंट असते की लहान सुद्धा लागतात. नक्की. तर आपल्या जळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी सर यांच्याकडे, म्हणजे सरांच्याच मार्फत आमचं एक नाटक होतं. त्या नाटकाबद्दल मी त्यांच्याकडे जायचे, परंतु काही कारणास्तव ते नाटक रद्द झालं. आणि म्हणजे ही ऑफरसुद्धा मला आली होती. ऑफर म्हणण्यापेक्षा सुवर्ण संधी होती ती माझ्यासाठी. अनुभव तुझ्या पदरी आहे? हो, अनुभव आहे. शाबास शाबास शाबास. तुझं काय म्हणणं आहे? नाही, अजून मला कोणती अशी संधी मिळालेली नाही. बरं बरं बरं. पण जर मिळाली तर मी नक्की करेन. आणि तुमच्यात ते टॅलेंट आहे, तुम्ही संधीचं सोनं पण कराल नक्की. कारण ऐतिहासिक अशी कामगिरी तुम्ही केलेली. जळगावात असं माझ्या माहितीप्रमाणे असं आधी घडलेलं नाही की इतकी 3 महत्त्वाची अंतिमला पारितोषिकं जी आहेत ती मिळालेली आहे. बरं, मग मला एक सांगा की म्हणजे सरांचंच लेखन, संहिता त्यांचीच, हां, दिग्दर्शनसुद्धा त्यांचंच. मग एखाद्या दिग्दर्शकाची स्क्रिप्ट जर त्याचीच असेल, संहिता जर त्याचीच असेल, तर मग काय फायदा होतो बरं? तुम्ही काय नेमकं तुमचा अनुभव काय? जर त्या दिग्दर्शकाने संहिता स्वतः लिहिली असेल तर त्यांना माहीत असतं की आपल्याला या ठिकाणी काय करायचंय. अच्छा. म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा अंदाज असतो. म्हणजे ते जो कोणता पार्ट किंवा जे कोणती ते लिहितात त्या लिखाणाबद्दल त्यांना माहीत असतं आणि ते दिग्दर्शनाला अनुसरून ते लिखाण करतात. त्यामुळे हा फायदा असतो लेखन आणि दिग्दर्शन एकत्र असण्याचा. जे छोटे छोटे पॉईंट्स असतात, म्हणजे जे स्क्रिप्टमध्ये नाही लिहिलेले असतात, ते त्या लेखकला माहिती असतात. आता फॉर एक्झाम्पल इथे एक सीन होता जिथे आम्हाला अगदी छोटंसं गाणं म्हणायचं होतं म्हावऱ्यामध्ये. तर ते सरांनी लगेच सांगितलं, पण ते स्क्रिप्टमध्ये त्याचा उल्लेख नव्हता. नंतर कुठे पार्श्वसंगीत द्यायचं आहे, कुठे इमोशनल द्यायचं आहे, ते सुद्धा कळतं. क्या बात आहे. बरं, मला एक सांगा की तुम्ही बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात सुद्धा शिबिरार्थी म्हणून दाखल होतात की नाही? हो. मग त्याचा काय फायदा होतो? म्हणजे सर तर करूनच घेतात तुमच्याकडनं सगळं, पण समजा लोकमतचं बालनाट्य शिबिर असेल किंवा शासनाचे काही वर्कशॉप्स असतील, मला वाटतं होनाजी चव्हाण सरांनी पण तुमचं घेतलं होतं, त्याबद्दल काय तुमचा एक्सपिरियन्स आहे? सर्वप्रथम मी जेव्हा लहान होती तेव्हा एकपात्री अभिनय करायचे, पण मला प्रॉपर नाटकाबद्दल असं माहीत नव्हतं. आणि 2022मध्ये लोकमत आणि सृजनकला अकादमी आयोजित बालनाट्य शिबिर होतं. त्या शिबिरात मी भाग घेतला आणि त्या शिबिरामध्ये मला नाटक कशा प्रकारे सादर होतं, लाईट्स वगैरे, विंग्स, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला. आणि नाटकाच्या शेवटच्या दिवशी व्यक्तिमत्व विकास या विषयावर संवाद साधण्यासाठी अमोल ठाकूर सर आले होते. आणि तिथून मग मी नाट्यरंग थिएटर्सला जॉईन झाले.
5 जून 2022 रोजी मी नाट्यरंग थिएटर्सला जॉईन वा 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 वा, तुला तारीखसुद्धा माहिती आहे. श्लोक, तुला तू कसा आला या परिवारात नाट्यरंगमध्ये? 2023 साली जानेवारीत ओके. होनाजी चव्हाण सरांकडे एक वर्कशॉप होतं. मग त्या वर्कशॉपमध्ये मी गेलो. बरं, मग तिथे मला खूप अनेक रंगकर्मी जळगावचे त्यांनी खूप नॉलेज दिली नाटकाबद्दल. मग ते पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा, बॅकस्टेज एक्सेट्रा. मग त्यांनी ती नॉलेज दिली. आणि तिथे अमोल सरसुद्धा आले होते म्युझिकचं पार्श्वसंगीताचं नॉलेज द्यायला. ते 8 दिवसाचं शिबिर होतं. मग त्या शिबिरानंतर मार्चमध्ये 20 दिवसांचं बाल शिबिर होतं, म्हणजे फक्त मुलांसाठी. मग तिथे ड्रामा पण होता आणि नॉलेज पण होती. म्हणजे ते जवळजवळ 4 तास चालायचं. मग अर्धा वेळ आम्ही ड्रामा करायचो. आम्ही तिथे एक ड्रामाही बसवत होतो, वारी. आणि अर्धा वेळ आम्ही काही पाहुणे यायचे आणि ते आम्हाला नॉलेज द्यायचे. मग ती दुसऱ्या वेळेस परत मला सरांची भेट झाली. आणि मग 31 मार्च 2023ला वारीचा प्रयोग झाला. आणि त्या दिवसानंतर मग सरांनी माझ्या मम्मी पप्पांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही एक महोत्सव करत आहोत, तर मग तुम्ही श्लोकला पाठवू शकतात का. मग 13 मार्चला आमची पहिली तालीम होती सरांकडे. बरं बरं बरं. म्हणजे शिक्षणासोबत प्रशिक्षण पण गरजेचं आहे, त्याच्यामुळे शास्त्रीय नॉलेज आपल्याला मिळतं. ह्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात? तुम्हाला फायदाही झाला आहे. बरं, आता म्हणजे बालनाट्य चळवळ, तुमचा सहभाग, तुम्हाला मिळालेली पारितोषिकं, तुमचं झालेलं कौतुक वगैरे वगैरे वगैरे. मग आता परीक्षा समोर आहे, बरोबर आहे? मग सध्या नाटकाकडे कसं बघतात, किंवा थांबवलं आहे प्रॅक्टिस वगैरे वगैरे, कसं काय, की दुसरं घेतले करायला? आता सध्या तरी आमची तालीम होत नाही, कारण आता सध्या कुठे प्रयोग नाही त्याच्यामुळे. बरं बरं. पण मला असं सांगायला आवडेल की अभ्यास आणि नाटक ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला बॅलन्स साधता यायला पाहिजे. कारण कला ही आपली एक मित्रासारखी असते, तिला आपण पैशांनी देऊही शकत नाही आणि घेऊही शकत नाही. त्याच्यामुळे मी ज्या बालनाट्यांमध्ये काम करते ती माझी आवड आहे आणि ती मी जपते. आणि अभ्यास याच्यासाठी गरजेचा आहे, कारण पुढे जाऊन पैसे कमावण्याचं साधन हे नक्कीच अभ्यासच आहे. मी माझ्या कलेकडे पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघत नाही आणि बघणारही नाही. ती माझी आवड आहे, त्याच्यातून मला समाधान मिळतं आणि मी ते करते. म्हणून मी अभ्यास आणि नाटक ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधणार आणि नक्कीच साधणार. महत्त्वाची गोष्ट, आणि ते सांगड घालणं, बॅलन्स साधणं सोपं नाही आहे. श्लोक, तुला काय म्हणायचं आहे? जशी शर्वा बोलली की दोघी गोष्टींचा एक प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे. राईट. तर मग म्हणजे मी प्रयत्न करतोय ते करायचा. आता सध्या आमची तालीम बंद आहे, तर थोडा अभ्यासाकडे लक्ष आहे. आता तालीम सुरू झाली की मग दोघं बॅलन्स परत. क्या बात आहे. बघा, म्हणजे बालरंगभूमीवरील हे श्लोक आणि शर्वा आज आपल्याकडे आलेत आणि फार छान गप्पा रंगलेल्या आहेत. खरं तर ही संवाद यात्रा थांबू नये असं वाटतं, पण वेळेची मर्यादा असते. तुम्हा दोघांनाही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या मल्हार कम्युनिकेशन्सच्या टीमच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे, सदिच्छा आहे. आणि आता सांगता करताना तुमच्या रोलमधली थोडी झलक, शर्वा आणि श्लोक, ती झलक आम्हाला, आमच्या नाट्य रसिकांना आणि सगळ्याच समस्त रसिकांना ती पाहायला आवडेल. तुमच्या जो काही रोल तुम्ही प्ले केला त्याच्यातला झलक. म्हावरा घावलाय गो हे नाटक प्रमुखतः आगरी कोली भाषेतलं होतं आणि समुद्राच्या किनाऱ्यावर याचे सगळे सीन्स दाखवले आहेत. आणि त्या नाटकामध्ये गोल्डी नावाचा एक मुलगा असतो. त्या मुलाची खूप इच्छा असते की मला गोल्डी नावाचा एक सुंदर असा दिसणारा मासा, म्हावरा पकडायचा आहे. आणि पण त्याची ही इच्छा जी असते ती इच्छा तेव्हाच पूर्ण होणार असते जेव्हा त्याला अभ्यासाची जोड मिळेल. आणि ती अभ्यासाची जोड देण्यासाठी यशस्वी नावाची एक मुलगी त्याला मदत करते. तिच्या अभ्यासाच्या मदतीने त्याला मासे पकडायचे विविध साहित्य बनवून देते. आणि नाटकाच्या शेवटी तो जेव्हा मासा पकडून तिच्याशी बोलायला जातो तेव्हा ती त्याला हे सांगते की तुला म्हावरा पकडणं हे ठीक होतं, पण याचबरोबर तुला अभ्यास करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि हा बोध या नाटकातून दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी देण्याचा प्रयत्न केला. छान, सुंदर संदेश आहे. आता झलक.
गोल्डीचा एक इमोशनल सीन आहे बापूसचा. म्हणजे त्याचे जे पप्पा असतात ते त्यांना सोडून गेलेले असतात, मीन्स ते वारलेले असतात. सो बस त्याचाच एक डायलॉग. बापूस वय लय महत्त्वाला होता माझा बापूस. अरे माझी आई सांगते तो माझ्यावर लई प्रेम करायचा. अरे कितीला तर तो म्हणा दर्याला पण घेऊन जायचा महावरा धरायला. माझे वरडायची, अरे कशाले इतक्या लहान लेकराला दर्याला नेताय. पण माझा बापूस सांगायचा, अरे आपल्या कोलीवाल्यान सगळ्यांदाच महावरा धरणार मी, आणि माझा पोरगा बी तसाच, म्हणून आतापासून सवय करतोय त्यांना महावरा धरायची. पण पण मला माझ्या बापूचा बघीची येलच आली नाही. एक दिवशी असाच गेला होता दर्यापाशी महावरा धरायला. पण अचानक वाजला आणि वादल्यानं त्याची भली तिरपी झाली आणि बुडून गेला तो समुद्रात. बापूस परत आलाच नाही. मला त्याची लय आठवण येते, पण तो आज माझ्या जवळ नाही. बापूस बापूस बापूस. पण माझं सपन हाय, मी आता गोल्डीला धरीन म्हणजे धरीन, आणि येणार नारली पौर्णिमाला त्याला घरात आणीन. आपला वादा हाय. शाबास, किती टचिंग. म्हणजे आणि आता शर्वा, यशस्वी नावाची जी मुलगी असते त्या मुलीचे बाबा तिला सतत सांगत असतात की तू व्यतिरिक्त कुठल्याच कलेमध्ये पुढे जाऊ नकोस. पण ती तिच्या बाबांना हे सांगत असते की मला डान्स या कलेमध्ये सुद्धा पुढे जायचं आहे. आणि त्याबद्दल एक इमोशनल डायलॉग आहे जो मी तुमच्यासमोर सादर करते. बाबा मला पण इतर गोष्टी शिकायच्या आहेत बाबा. इतर मुलींसारखं हे बाहेरचं जग बघायचं आहे बाबा. सतत सतत ती मोठी मोठी अक्षरं, ते मोठे मोठे परिच्छेद बघून माझं डोकं ब्लॉक झालंय. सोडव द्या ना कधीतरी अक्षरांची कोडे, सोडव द्या ना कधीतरी पेनाशिवायची उत्तरं. प्रश्नांची नाही, माझ्या मनाची. ती दप्तरातली भूतं माझ्या डोक्यात घर करून बसली आहे बाबा. त्यांना परत येण्याची कवाडं सापडत नाहीये बाबा. तुम्ही मदत करा ना बाबा, त्यांना उघडा ना त्यांची कवाडं. माझ्या आनंदाची कवाडं, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात बाबा. एक वटू द्या सारे विषयांच्या आशयांना. मग एका गुलदस्त्यात ठेवते मी त्यांना. मग माझ्यासारखेच सगळे यशस्वी होतात की नाही बघा बाबा. पण जर माझ्या इच्छा मनातच राहिल्यात तर मी अभ्यासात पण यशस्वी नाही होणार बाबा. नाही होणार बाबा. तुम्ही म्हणता ते सगळं पूर्ण करते मी. मराठी, हिंदी, इंग्रजी, हिस्ट्री, जिओग्राफी सगळे विषय टॉपर आहे मी बाबा. फक्त एवढं करू द्या ना बाबा प्लीज. बाबा प्लीज एवढं करू द्या ना बाबा. फक्त एवढं करू द्या बाबा प्लीज. धन्यवाद. क्या बात, शाबास. दोघांचेही परफॉर्मन्सेस अप्रतिम. बालमित्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थानं बालरंगभूमीवरील चमकते सितारे आहात हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आणि पारितोषिकाने तर शिक्कामोर्तबच झालं आहे. असे टॅलेंट तुमच्यामध्ये आहेच आहे. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. आणि या मल्हार कम्युनिकेशनच्या आमच्या हॉबी डुबी डू या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर तुम्ही आलात. छान गप्पा आपल्या रंगल्या. पुन्हा टीमच्या वतीने तुम्हाला मनस्वी धन्यवाद, आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. Audio